गुड मॉर्निंग मित्रांनो. आज निफ्टीची एक्सपायरी आहे आणि आज आपण बँक निफ्टीमध्ये दोन ऑप्शन सेलिंग केलं आहे, म्हणजे दोन स्कॅल्पिंग केलं आहे. ते आपण बघून घेऊयात एक वेळेस त्याचं ॲनालिसिस. ठीक आहे, त्या पहिले आपण बँक निफ्टीचं एक वीकली ॲनालिसिस जर बघितलं इथे. ठीक आहे, सो हा वीकली चार्ट आहे बँक निफ्टीचा, ज्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की जे मागच्या 2 वीकमध्ये मार्केटने ते कन्सोलिडेट केलं होतं. ते कन्सोलिडेशन मार्केटने ही जी रेड कॅन्डल बनली आहे, बिग बार रेड कॅन्डल, या रेड कॅन्डलने ब्रेक केलं आहे कुठे ना कुठे खालच्या साईडला. ठीक आहे, सो खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे जे ब्रेकडाऊन आहे हे सस्टेन होईल जेव्हा मार्केट हे 50,800च्या खाली क्लोज करेल ह्या वीकमध्ये. ठीक आहे, सो त्यासाठी आज थर्सडे आहे, गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार लास्ट डे आहे या वीकचा, ट्रेडिंग डेचा. तर 50,000पर्यंत ॲटलिस्ट मार्केट येणं गरजेचं आहे या 2 दिवसामध्ये. बिकॉज बॅक टू बॅक जर डेली कॅन्डलमध्ये आपण बघितलं तर बॅक टू बॅक 2 कॅन्डल मार्केटने रेड बनवलं आहे आणि ही फॉलो थ्रू कॅन्डल पण मार्केटने गॅप डाऊन ओपन झाली आहे. बेसिकली जे फॉरेन मार्केट आहे ते कुठे ना कुठे क्रॅश झालं आहे, सो त्याच्यामुळे हे गॅप डाऊन मार्केट ओपन झालं आहे इथे. आणि बजेटमुळे पण इम्पॅक्ट झाला आहे, जे कॅपिटल गेन टॅक्स वाढलं आहे. ठीक आहे, सो ही जी थर्ड फॉलो थ्रू कॅन्डल आहे, ठीक आहे, ती गॅप डाऊन ओपन झाली आहे. सो त्याच्यामध्ये जर थोडंसं बाईंग पण आलं तरी मार्केटचं जे सेंटिमेंट आहे ते सेलिंग साईडलाच आहे कुठे ना कुठे. 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट जी इंडिसिजन कॅन्डल होती, ठीक आहे, त्या इंडिसिजन कॅन्डलच्या नंतरची पण इंडिसिजन कॅन्डल होती, बट त्यानंतर जे थर्ड कॅन्डल आहे त्या थर्ड कॅन्डलमध्ये सेलिंग आली आहे, ही शार्प सेलिंग आली आहे. ठीक आहे, आपण 2 ऑर्डर घेतला आहे ऑलरेडी. ठीक आहे, अँड आपलं प्रॉफिट इथे 4,065 रुपये झालं आहे. ठीक आहे, बट प्रॉफिट अँड लॉसशी आपल्याला म्हणजे त्याच्याशी काही आपण काही घेणार नाही आहे, बट त्याच्यामधून आपण जे लॉजिक शिकणार आहे की आपल्या ट्रेड मागे काय लॉजिक होते, जे 2 ट्रेड आपण केले. सो ते मी एक वेळेस तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, सो बघा इथे स्पॉटमध्ये बँक निफ्टी 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, सो फर्स्ट इंडिसिजन कॅन्डल बनली, ज्याला आपण शूटिंग स्टार म्हणू शकतो, की जे रिव्हर्स हॅमर आहे, म्हणजे हातोडा, उलटा हातोडा. सो ते बनली आहे फर्स्ट 5 मिनिट. त्यानंतरच्या ज्या 4 कॅन्डल आहे त्या खूप इंटरेस्टिंग आहे, बिकॉज जी फर्स्ट कॅन्डल आहे त्याच्या 50% पण कव्हर नाही केली आहे नंतरच्या जे 4 कॅन्डल आहे त्यांनी. ठीक आहे, सो त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे सेलिंग साईडला तर मार्केटचे सेंटिमेंट आहे, बट ही जी कॅन्डल आहे याचं 50% पण या ग्रीन जे 4 कॅन्डल त्यानंतरच्या बनल्या आहे त्यांनी कव्हर नाही केलं आहे. ठीक आहे, सो त्यानंतरची जी रेड कॅन्डल बनली आहे ती कुठे ना कुठे आपल्याला एक सिग्नल देते की जे सेलर्स आहे त्यांचं कुठे ना कुठे मार्केटमध्ये अजून जास्त प्रवाह आहे. ठीक आहे, सो एक वेळेस याचा आपण कलर चेंज करून घेऊयात. ठीक आहे, सो या 4 कॅन्डलच्या नंतरची जी रेड कॅन्डल आहे तिने जेव्हा खाली क्लोजिंग दिली त्यानंतर जे आहे ते बिग मनी आहे. बिग मनी म्हणजे काय की इतकी मोठी कॅन्डल जर मार्केटमध्ये बनते तर ते स्टॉप लॉस तर हिट करते, बट तिने खाली क्लोजिंग दिली आहे. खाली क्लोजिंग दिली आहे याचा अर्थ असा आहे की मार्केट त्यापेक्षा जास्त खाली जाऊ शकतं. आणि त्यानंतर बघायचं म्हटलं तर त्यानंतरची जी कॅन्डल आहे ती खूप महत्त्वाची कॅन्डल आहे, बिकॉज त्या कॅन्डलने देखील जो डे लो होता फर्स्ट कॅन्डलचा, म्हणजे डे लो होता, तो कुठे ना कुठे ब्रेक नाही केला आहे. ठीक आहे, सो त्यानंतर आपल्याला एक अजून कॉन्फिडन्स भेटलं. ठीक आहे, सो त्यानंतरच्या कॅन्डलमध्ये आपली एंट्री बनली होती जी अराउंड 9:55 कॅन्डल होती. ठीक आहे, आपण इथं ऑप्शन्समध्ये बघू शकतो 50,800चा कॉल ऑप्शन आपण सेल केला होता. ठीक आहे, थोडासा आउट ऑफ द मनी होता. ठीक आहे, जर आपण बघितलं इथे ही कॅन्डल जी आहे फर्स्ट कॅन्डल त्याच्यानंतरची जी ग्रीन कॅन्डल बनली आहे 1 मिनिटाच्या कॅन्डल्समध्ये जर आपण बघितलं तर ही जी ट्रेड लाईन आहे ही खूप महत्त्वाची ट्रेड लाईन आहे. ठीक आहे, आता या ट्रेड लाईनचा जो ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट शार्प कॅन्डलने येणं गरजेचं होतं, की जो ह्या रेड कॅन्डलने आला आहे. ठीक आहे, 9:55 जी कॅन्डल आहे ती. ठीक आहे, सो त्याच्यानंतर जी रेड कॅन्डल आपण इथे स्पॉटमध्ये बघू शकतो. ठीक आहे, तिने डेचा जो लो होता तो क्लोज नाही केला, म्हणजे वरती ब्रेक नाही केला. सो त्यानंतर आपण इथे जो EMIच्या सपोर्टवर रेजिस्टन्सवर एंट्री बनवली. ठीक आहे, आणि आपल्याला एंट्री घेताच एक प्रॉफिट दिसलं. ठीक आहे, आणि ऑलमोस्ट आपल्याला 1:3चं प्रॉफिट भेटत होते. जर तुम्ही इथे बघितलं 427वर आपण सेल केला होता 50,800चा कॉल. ठीक आहे, 6 लॉट आपण बँक निफ्टीचे सेल केले होते आणि आपण एंट्री घेताच आपल्याला
प्रॉफिटमध्ये दिसलं. याच्यामध्ये आपण सरासरी 13 पॉईंटचा स्टॉप लॉस देणार होतो. ठीक आहे, 1:3चं टार्गेट आपल्याला भेटत होतं मार्केटमध्ये. ठीक आहे, बट आपलं जे टार्गेट होतं ते कुठे ना कुठे 50 पॉईंटचं होतं, म्हणजे डेली 1% जे आपलं स्ट्रॅटर्जी आहे त्याप्रमाणे. ओके, बट त्यानंतर हे 1:3 भेटल्यानंतर देखील 50 पॉईंटचं टार्गेट होतं म्हणून मी बुक नाही केलं. ठीक आहे, बट ट्रेलिंग स्टॉप लॉस जो होता तो मी एक 415वर आणून ठेवला होता, बिकॉज इतकं मोठं प्रॉफिट दाखवून जर स्टॉप लॉस हिट झाला तर त्यामध्ये सायकोलॉजी खूप इम्पॅक्ट होतं आहे. ठीक आहे, सो थोडासा प्रॉफिट आपण इथून घेतलं. अराऊंड आपण जर बघितलं तर 12 पॉईंटचं आपण प्रॉफिट घेतलं. आणि ज्या कॅन्डलने आपला स्टॉप लॉस हिट केला होता ती कुठे ना कुठे एक स्पाईकमध्ये वरती आली होती, म्हणजे स्टॉप लॉस हिट करण्यासाठीच. ठीक आहे, कारण आपण जर इथे बघितलं स्पॉट प्राईजमध्ये, ठीक आहे, तो ही ती कॅन्डल होती जी स्टॉप लॉस जे सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी आली होती. सो त्याच कॅन्डलवर आपण परत एक एंट्री बनवली. ठीक आहे, सो आता ही एंट्री घेण्यामागचं 3 रिझन्स होते बेसिकली. ठीक आहे, बिकॉज 416वर जी आपण इथे एंट्री घेतली आपण बघू शकता. ठीक आहे, 1 मिनिटानंतरच आपण 10:16 लगेच एंट्री घेतली आहे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर. ठीक आहे, तर ही 416वर जी एंट्री घेतली त्यामागे 3 आपले रिझन होते एंट्री घेण्याचं. फर्स्ट रिझन जर मी तुम्हाला सांगितलं तर इथं एक सेलिंग झोन आहे. ठीक आहे, प्रॉपर फर्स्ट थिंग. सेकंड जर आपण इथे बघितलं तर ही ट्रेड लाईन म्हणजे ही EMI आहे 9 EMI. ठीक आहे, त्याचं रिजेक्शन मार्केटने घेतलं. आणि थर्ड जे आहे इथे डेलो आहे मार्केटचा. ठीक आहे, आजचा डेलो आहे. सो या 3 कारणांमुळे मी या कॅन्डलवर एंट्री घेतली आहे, सेकंड स्कॅल्पिंग जी केली आहे. ठीक आहे, सो 416वर मी इथे दुसऱ्यांदा सेल केलं. ओके, आणि सेल करताच जी सेकंड कॅन्डल आहे त्याच्यामध्येच आपलं जे टार्गेट आहे ते हिट झालं. याच्यामध्ये पण 1:3चं टार्गेट आपण ठेवलं होतं. ठीक आहे, म्हणजे अराऊंड याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक 383वर मी एक्झिट केलं आहे. ओके, या ग्रीन कॅन्डलमध्ये जे बिग बार रेड कॅन्डल जी आहे जिने EMI क्लोज करून खाली क्लोज केलं, म्हणजे ती अजून खाली गेली असती. ठीक आहे, अजून आपण एक्सटेंड केला असता, स्टॉप लॉस ट्रेल केला असता. ओके, बट फर्स्ट ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर कुठे ना कुठे सायकोलॉजी इम्पॅक्ट होते. सो त्याच्यामुळे मी इथे जे प्रॉफिट आहे ते बुक करून घेतलं आणि आपलं ऑलमोस्ट 1%च्या वरती प्रॉफिट आजचं झालं आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे मी इथे 383वर प्रॉफिट बुक करून घेतलं. आणि हे एकाच मिनिटाचा सरासरी ट्रेड होता, की आपण बघू शकता 10:16 मी ट्रेड घेतला आणि 10:17 मी एक्झिट केलं. त्यानंतर मी जी हेज पोझिशन घेतली होती ती पण एक्झिट केली. आणि इथे आपण बघू शकता की 4,065 रुपयाचा आपला ओव्हरऑल इथे प्रॉफिट झालं आहे. त्यानंतर मार्केटने पूर्ण कव्हरअप केलं आहे जी सेलिंग झाली होती. आणि आता मार्केट इथं कन्सॉलिडेट करतं आहे डे हायजवळ. ठीक आहे, ओके, बघूयात आपण इथे डे हायजवळ कन्सॉलिडेट करतं आहे आणि आपलं जे 1% आहे ते तर ऑलरेडी टार्गेट झालं आहे आजचं. ठीक आहे, सो आपण एक वेळेस निफ्टीमध्ये बघून घेऊयात. निफ्टीमध्ये आपण जर ट्रेड करायचं, स्कॅल्पिंग करायचं किंवा 1% सेलिंग करायचं तर ते आपण बाईंग साईडलाच बघू शकतो. ठीक आहे, का बरं, कारण तुम्ही इथे जर बघितलं 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये तर निफ्टी हे अप साईडलाच हळूहळू करून मूव्ह करतं आहे आणि एक्सपायरी आहे. सो त्याच्यामुळे याचे प्रीमियम पण खूप कमी असतील आज. ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही आहे. आपला आजचा ट्रेड तर झाला आहे. ही ट्रेड लाईन इम्पॉर्टंट आहे निफ्टीमध्ये. ही ट्रेड लाईन जर वरती ब्रेक केली निफ्टीने तर निफ्टी एक चांगला स्पाईक देऊ शकते. ओके, ठीक आहे, चालेल. आजचं आपलं प्रॉफिट झालं आहे अराऊंड 4,065 रुपये. ठीक आहे, सो इथेच आपण आजचा दिवस क्लोज करूया. ओके, अँड उद्या एक नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया, डेली 1% जी आपली स्ट्रॅटर्जी आहे. ठीक आहे, ओके, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.